आई आज काय बनवलं? करंजी. करंजीची कणिक अशा पद्धतीने जर मळून घेतली तर करंजी ही संपेपर्यंत मऊ पडणार नाही. करंजी करताना मी इथे साच्याचा वापर केलेला नाही, वेगळी पद्धत इथे सांगितली आहे. अगदी साधी सोपी पद्धत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मी इथे एका कढईमध्ये 2 वाटी सुक्कं खोबरं किसून घेतलंय, ते घालायचं. वजनी प्रमाण म्हणाल तर बरोबर 200 ग्रॅम इतकं हे खोबरं आहे. अगदी कमी आचेवर 3 ते 4 मिनटं मी हे खोबरं छान भाजून घेतलं. ते आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता खलबत्त्यामध्ये प्रत्येकी 6-7 काजू आणि बदाम घेतले, ते भरडसर असे कुटून घेतले. त्यानंतर आता सारख्याच कढईमध्ये 1 चमचा भरून मी साजूक तूप घेतलंय, घट्टसर इथे तूप घेतलंय. जर तुमचं पातळ तूप असेल तर 2 चमचे भरून घ्या. त्यामध्ये आता पाऊण वाटी इतका बारीक रवा घालायचा. कमी आचेवर हा रवा सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. 2-3 मिनटानंतर यामध्ये आपण कुटून घेतलेले काजू बदाम सुद्धा मी सोबतच टाकून घेतले, तेही छान परतवून घेऊयात. एक 6-7 मिनटं कमी आचेवर रवा आपला छान भाजून झाला आहे. त्याचा सुगंध यायला लागला आणि गुलाबी रंग आला म्हणजे आपला रवा भाजून झाला आहे असं समजावं. आता करंजीसाठी लागणारी कणिक मळून घेऊयात. त्यासाठी मी सारख्याच वाटीने 3 वाटी इथे मैदा घेतला आहे. वजनी प्रमाण मैद्याचं म्हणाल तर बरोबर अर्धा किलो हा मैदा आहे. त्यामध्ये पाऊण वाटी बारीक रवा घातला, चवीनुसार मीठ घालायचं. त्याच वाटीने अर्धी वाटी साजूक तूप अगदी कडकडीत गरम करून यामध्ये घातलं. तूप हे गरम करून छान यामध्ये तुपाचे मोहन घातले की आपली करंजी ही संपेपर्यंत मऊ पडत नाही. दिलेले प्रमाण हे अगदी योग्य आहे. आता हे सर्व तुपाचं मोहन मैद्याला छान चोळून घेतले. अशा पद्धतीने आपला मुटका तयार झाला, म्हणजे अगदी परफेक्ट असं मोहन या पिठाला झालं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची. खूप जास्त घट्ट नाही व खूप जास्त पातळही नाही. आता एवढी कणिक भिजवण्यासाठी मला बरोबर 1 वाटी इतकंच पाणी लागलं आहे. ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं त्याच वाटीने मी पाणीसुद्धा मोजून यामध्ये घातलं. अशा पद्धतीची ही कणिकसुद्धा मळून झाली. ती 10 मिनटासाठी आता झाकून ठेवूयात. आपण जे सर्व जिन्नस सुरुवातीला भाजून घेतले होते त्यातलं आता हे खोबरं बघा छान कुरकुरीत झालं आहे. गार झाल्यानंतर ते छान कुरकुरीत होतं. आता ते हाताने छान चुरून घ्यायचं. त्यामध्ये आता हा भाजून घेतलेला रवासुद्धा आपल्याला घालून घ्यायचा आहे. रवा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामध्ये घालायचा. आता सारख्याच वाटीने मोजून 1.5 वाटी मी इथे पिठी साखर घातली आहे. 1 चमचाभर वेलची पूड साखरेमध्येच बारीक करून ती यामध्ये घातली. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीचं हे करंजीचं सारण तुम्ही तयार करून 1 ते 2 महिन्यासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतात आणि हवं तेव्हा कणिक मळून तुम्ही याच्या करंज्या बनवू शकतात. आता आपलं कणिकसुद्धा छान सेट झालं. यामध्ये आपण रवा घातला होता, त्यामुळे 10-15 मिनटासाठी झाकून ठेवणं हे खूप गरजेचं आहे, म्हणजे रवा छान फुलून येतो. आता छोट्या छोट्या आकाराच्या मी इथे लाट्या करून घेते. तर थोडीशी पिठामध्ये मी ही लाटी घोळवून घेतली. माझा मैदा इथे संपला होता, त्यामुळे मी गव्हाची कणिक इथे घेतली आहे. त्यामध्ये घोळवून आता हे अगदी पुरीपेक्षाही पातळ अशा पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. पातळच लाटून घ्या, म्हणजे छान खुसखुशीत अशी ही करंजी तयार होते. आता मी इथे साचाचा वापर न करता हे बघा अशा पद्धतीचा आपल्या घरामध्ये एक डब्बा असतो तो घ्यायचा. कडा असलेला कुठलाही डबा घेतला तरी चालेल. त्यावर एक सुती रुमाल ठेवला व तो आता अशा पद्धतीने रबरच्या मदतीने पॅक करून घ्यायचं आणि आपण जी लाटून घेतलेली पुरी आहे ती आता यावर ठेवायची. जुन्या काळात जेव्हा साचे किंवा फिरकी असा प्रकार नव्हता तेव्हा अशाच पद्धतीने करंजी बनवली जायची किंवा तांब्याचा सुद्धा वापर करून तांब्यावर देखील ही करंजी बनवली जायची. आता मी ही तयार करून घेतलेली पुरी त्यावर ठेवून घेतली. त्यात आता मावेल इतपत सारण भरायचं. चमच्याच्या मदतीने 1.5 ते 2 चमचा यामध्ये सारण टाकून घेतले. आता ते व्यवस्थित हाताने एका जागी सेट करून घ्यायचं आणि थोडंसं पाण्याने बोट ओला करून त्याच्या कडेला लावून घ्यायचं आणि ते व्यवस्थित पॅक घट्टसर असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे करंजी ही तेलामध्ये फुटणार नाही. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने प्रेस करून घ्या, म्हणजे ते व्यवस्थित एकमेकाला चिकटली जाते. आणि हे बघा त्याच्या डब्याची जी कडा असते त्या कडेपासून आपल्याला हे त्याचं साईडचं पीठ अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि अगदी परफेक्ट असा करंजीसारखा याला शेप येतो. बघू शकता तुम्ही, मस्तच साच्याचा वापर न करता देखील अगदी परफेक्ट अशी आपली ही करंजी इथे तयार झाली आहे. बघू शकता तुम्ही, त्याच्या कडेला अगदी हलक्या हाताने थोडेसे दाबून घ्यायचे, म्हणजे तेलामध्ये करंजी टाकल्यानंतर ती फुटणार नाही.
आपण खोबरं हाताने बारीक चुरून घेतलं आहे, त्यामुळे इथे करंजी फुटायची काहीच शक्यता उरत नाही. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या जर सर्व टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर अगदी परफेक्ट अशी करंजी तयार होते. आता सारख्याच पद्धतीने मी दुसरी देखील करंजी तुम्हाला इथे बनवून दाखवते. कडेला अशा पद्धतीने पाणी लावून घ्या. त्यानंतर आता हे बघा, अशा पद्धतीने हाताने छान व्यवस्थित त्याला दाब द्यायचा, म्हणजे ते एकमेकाला व्यवस्थित चिकटले जाते. आणि डब्याच्या कड्यापासून त्याच्या साईडचा भाग आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. बघू शकता आपली ही दुसरी सुद्धा करंजी त्याच पद्धतीने अगदी पटकन अशी तयार झाली आहे. आता एकाच वेळी सर्वच करंज्यात करून ठेवून नंतर तळायच्या असं देखील करायचं नाही. जर तुम्ही एकाच वेळी सर्व करंज्या करून ठेवल्या तर त्याचं वरचं आवरण हे सुकलं जातं आणि त्यामुळे सुद्धा करंजी ही तेलामध्ये फुटते. त्यामुळे थोड्याशा करंज्या मी इथे करून घेतल्या आणि एक एक करंजी करून झाली की ती लगेच झाकून ठेवायची, म्हणजे त्याचं वरचं आवरण हे सुकलं जात नाही. आता तळण्यासाठी तेलसुद्धा अगदी मध्यम गरम आपल्याला हवं आहे. खूप जास्त कडकडीत तेल गरम नको आहे. मध्यम गरम तेलामध्येच आपल्याला ह्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. बघू शकता अगदी हलके हलके त्याला बुडबुडे येत आहेत. असंच तेल आपल्याला गरम हवं आहे. थोडीशी करंजी वरती आली की त्यानंतर हळुवारपणे झाऱ्याने किंवा चमच्याच्या मदतीने उलटवून घ्यायची आणि वरची बाजूसुद्धा तळून घ्यायची. अजून इथे पांढरा रंग आपल्या करंजीला आहे. अजून 1-2 वेळा उलटपालट करून अगदी कमी आचेवर बदामी रंग येईपर्यंत ह्या करंज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. बघू शकता मस्तच असा रंग आपल्या करंजीला आला आहे. व्यवस्थित करंजी तळली गेली आहे. तेलातले बुडबुडेसुद्धा कमी झालेत, म्हणजे करंजी आपली परफेक्ट अशी तळली गेली आहे असं समजावं. आता ह्या करंज्या मी तेलातून काढून घेतल्या. बघू शकता तुम्ही मस्तच अशी खुसखुशीत आपली ही करंजी तयार झाली आहे. आता हे बघा, अजून मी काही करंज्या इथं तुम्हाला करून दाखवते. अगदी झटपट तयार होतात. जर तुम्ही ही करंजी बनवली आणि लगेचच तळायला घेणार असणार तर त्याला कडेला पाणी लावायची सुद्धा गरज पडत नाही. अगदी पटकन तयार होते. साईडने फक्त व्यवस्थित त्याला दाब द्यायचा, कारण आपली कणिक ही अगदी परफेक्ट मळली गेली आहे. त्यामुळे पाणी न लावता सुद्धा पण ही करंजी बनवली की ती लगेचच तळायला घ्यायची. तशीच जास्त वेळ ठेवायची नाही. अशाच पद्धतीने आता सर्व करंज्या मी इथे करून घेते. सुरुवातीला काही पुऱ्या लाटून घ्यायच्या, म्हणजे ते पटपट आपल्याला भरायला सोपं जातं आणि पटकन करंज्या तयार होतात. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही जास्त करंज्या एकाच वेळी बनवून ठेवता आणि नंतर तळायला घेणार असणार तर त्याला थोडंसं पाणी लावणं हे गरजेचं आहे. त्यामुळे कडेला पाणी लावून घ्या, त्यानंतरच अशी करंजी तयार करून घ्या. बघू शकता अगदी पटापट ह्या करंज्या आपल्या इथे तयार झाल्या आहेत. तर मी इथे तळूनसुद्धा घेते. गॅसची फ्लेम मध्यमच ठेवली आहे. मध्यम आचेवरच सर्व करंज्या मी इथे तळून घेतल्या. अगदी परफेक्ट अशा करंजी इथे तयार झाली आहे. बघू शकता मी तुम्हाला एक करंजी जवळून आणि फोडूनसुद्धा दाखवते. मस्तच खुसखुशीत अशी करंजी आपली इथे तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशा सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.